नमस्कार, मी सागर जगताप सर तुमचं स्वागत करतोय। एक महत्त्वपूर्ण अशी एक बातमी घेऊन आलेलो आहोत। नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून त्यातली त्यात जे शिक्षक वर्ग आहेत, प्राध्यापक वर्ग आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे। बातमी काय आहे तर राज्यात प्राध्यापकांच्या जवळजवळ 1200 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत आणि नुकतीच ती आकडेवारी आपल्या समोर येते। आपल्या दृष्टिकोनातून नक्कीच एक विचार करायला लावणारी बातमी आहे। संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। नक्कीच तुमच्यासाठी ही माहिती इम्पॉर्टंट अशी आहे। तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचं आहे। माहिती खरंच इम्पॉर्टंट अशी आहे आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही। तत्पूर्वी तुम्ही जर नुकतीच होऊ घातलेली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2025 ची तयारी करत असाल, कारण आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला त्यासाठी आता सर्वांसाठीच टीईटी अनिवार्य झालेली आहे। मग ते सेवेमध्ये असू द्यात किंवा जे विद्यार्थी वर्ग किंवा शिक्षक वर्ग सेवेमध्ये जाणारे असू द्यात, त्यांच्यासाठी टीईटी अनिवार्य झालेली आहे आणि त्याच्याच परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी गुरुवारी 1.0 बॅच घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण पेपर 1 आणि पेपर 2 ची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाणार आहे। मार्गदर्शन करणारे किंवा अध्यापन करणारी संपूर्णतः टीईटी पात्र असणारे शिक्षक वर्ग असतील। अनेक वर्ष सेवेचा अनुभव त्यांच्या थ्रू अनेक शिक्षक वर्गांना त्यांच्या ध्येयाप्रत यशाप्रत पोहोचण्यास मदत झालेली आहे। बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत। कॉन्टॅक्ट नंबर आहे, अकॅडमीचा पत्ता आहे। ज्या कोणा शिक्षक वर्गांना त्यांची सेवा अबाधित करायची यासाठी ही बॅच जॉईन करायची असेल, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीवरती भेट देऊन संपूर्ण माहितीची पूर्तता करायची। नक्कीच ही बॅच तुमची होऊ घातलेली टीईटी मध्ये पात्रता धारण करण्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, यात मात्र शंका नाही। आलेली बातमी काय आहे आणि त्याच्या संदर्भात आपण संपूर्ण आकडेवारी जाणून घेणार आहोत। बघा, लोकमत पेपरला नुकतीच आज म्हणजे साधारणतः 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झालेली बातमी जाणून घेऊयात। काय म्हटलंय, राज्यात प्राध्यापकांच्या 12,000पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत। खरंच विचार करायला लागणारी गोष्ट आहे। म्हणजे पीएचडी असू द्या, सेट नेट असू द्या, एवढी अर्हता धारण असून देखील प्राध्यापकांना कंत्राटी पद्धतीने नोकरी करावी लागते आणि अनेक जागा आता त्या स्वरूपात येत आहेत। बरेच शिक्षक वर्ग, प्राध्यापक वर्ग याच्यावरती आवाज उठवत आहेत, कारण नुकतंच संपन्न झालेली टेट 3 की ज्याच्या थ्रू अनेक प्राध्यापकांना जे काही शासकीय वेगवेगळ्या जागा आहेत रिक्त महाराष्ट्रातल्या, या ठिकाणी आपल्याला नोकरी करण्याची संधी उपलब्ध होत होती। परंतु ही जी दिरंगाई आहे त्या अनेक क्वालिफाईड असणाऱ्या प्राध्यापकांना रिक्त पदांवरती जाता येत नाही किंवा कंत्राटी पद्धतीने काम करावं लागतंय। राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत असताना दुसरीकडे राज्यात प्राध्यापकांच्या मात्र 12,000पेक्षा जास्त रिक्त पदांची संख्या आहे। अनेक प्राध्यापक पीएचडी तसेच नेट सेट असूनही त्यांना त्यांच्या पदापासून वंचित राहावे लागत आहे। अनेक महाविद्यालयात प्राध्यापकांना तासिका तत्वावरती कंत्राटी पद्धतीने काम करावं लागत आहे। खरंच शोकांतिका आहे। एवढ्या आपल्या प्रणालीमध्ये सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असणारी ही शिक्षण प्रणाली जर एवढ्या मोठ्या जागा रिक्त जर असतील तर नक्कीच एक शोकांतिका असेल म्हणावं लागेल। राज्यातील 11 सार्वजनिक विद्यापीठे आणि 1172 अनुदानित महाविद्यालयामध्ये 763 प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत। त्यातील 21,236 पद कार्यरत असून जवळजवळ 12,527 पद रिक्त आहेत। मागील 5 वर्षात राज्यात केवळ 2,088 पदच भरली गेलेली आहेत। म्हणजे खरंच विचार करायला लागणारी गोष्ट आहे। विविध संघटनांनी यावरती मागणी देखील केलेली आहे। काय, केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात लागू झाले असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा रिक्त पदे भरणे आवश्यक आहे। मात्र रिक्त पदांची याबाबत धोरणांच्या अंमलबजावणीत अडचणी असल्याचे चित्र आहे। त्यामुळे 4,300 प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी देण्यात प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे सादर केला, मात्र त्यावर निर्णय झालेला नाही। राज्यात अनेक वर्षापासून प्राध्यापकांची भरती रखडलेली आहे। प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी पदे लवकरच भरावी अशा विविध संघटनांकडून मागणी होताना दिसते। आपल्याला दिसतं इथं
अगोदर रिक्त पदांची संख्या आणि त्याबाबत वेगवेगळी मतांतर आपल्याला दिसतंय। अनुदानित महाविद्यालयात मंजूर पदे आहेत 31,185, 11,080 रिक्त प्राध्यापक पदे संख्या। सार्वजनिक विद्यापीठामध्ये मंजूर पदे आहेत 2,578 आणि रिक्त प्राध्यापक 1,440। खूप मोठी आकडेवारी आहे संपूर्ण राज्यभरात। बघा काय म्हणतात महेश गरबुडे, अध्यक्ष स्पर्धा परीक्षा असोसिएशन, शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 75% जागा भरण्याचा आदेश सर्व राज्यांमध्ये आहे। त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने 4,300 प्राध्यापकांची भरती वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवत त्यावरती अजूनही निर्णय घेतलेला नाही। कधी होणार असा मोठा प्रश्न उपस्थित केलाय। गेल्या अनेक वर्षापासून भरती होत नाही। नेट सेट तसेच पीएचडी पात्रताधारक प्राध्यापकांना न्याय मिळावा, यूजीसीच्या नियमानुसार सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना प्राध्यापकांची मंजुरी पदांची भरती प्रक्रिया लवकर पार पडावी, तासिका किंवा मानधनावरती काम करणाऱ्या प्राध्यापकांना आपली हक्काची नोकरी मिळावी अशी आर्त किंवा एक साथ म्हणून प्रशांत शिरूरकर, राज्य उपाध्यक्ष पवित्र शिक्षण भरती संघटना, नक्कीच विचार करायला लागणारी गोष्ट आहे। वरचेवर बघतोय आपण वेगवेगळ्या शासन परीक्षांचा अवलंब करतोय। टेट परीक्षा होऊन आता साधारणतः त्याचा रिझल्ट लागून 1 महिन्याचा कालावधी उलटलाय। साधारणतः अनेक आपल्याला आतापर्यंत पवित्र पोर्टल चालू जाणं अपेक्षित होतं। आत्ताच एवढी आकडेवारी येते। आता इथून पुढची प्रोसेस, पोर्टल ओपन होणार, त्याच्यानंतर विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार, जागा अपलोड होणार, नंतर प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात। हा जो साधारणतः आणखीन किती दिवसाचा अवधी जाईल सांगता येत नाही। आणि आकडेवारी तर बघतो एवढे सारी जागा रिक्त आहेत। नक्कीच शासनाचा हा कारभार आपल्या समोर लक्षात येतोय। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी पोहोचणं गरजेचं आहे, शिक्षक वर्गांपर्यंत ही बातमी पोहोचणं गरजेचं आहे, कारण लक्षात येईल त्यांच्या राज्यामध्ये किती जागा उपलब्ध आहेत आणि तरीही आपल्याला संधी विना एका तासिका तत्वावरती कामाकडे पाहावं लागते आणि काम करावं लागते। अर्हता धारण असून देखील आणि पात्रता धारण असून सुद्धा, म्हणजेच विचार करायला लागणारी गोष्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जरूर या चॅनलवरती मिळत राहतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओतील माहिती खरंच मनापासून आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही। चला विद्यार्थी मित्रांनो, थांबतोय, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, बातम्या घेऊन की जी तुमच्यासाठी खूप आवश्यक असतील। तुर्तास मी सागर जगताप सर थांबतोय इथंच, पुन्हा भेटू अशाच अपडेट घेऊन। गुड बाय अँड टेक केअर।